चुडावा गटातून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार भरत मोहनराव घताट, तर गणातून राणीताई गंगनाथ देसाई व प्रियंका प्रशांत गच्छे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते। या जाहीर सभेसाठी माजी आमदार सीताराम गंधाट, जिल्हाध्यक्ष सुरेशराव भुमरे, बालाजी देसाई, व्यंकटराव देसाई, विश्वनाथप्पा सोळंके, ॲडव्होकेट DN डाखोरे, रमेशराव पौळ, दासराव देसाई, विजयराव खैरे, प्रशांत डाखोरे, गोविंदराव महेंदळे, भानुदास सूर्यवंशी, भागवत महाराज पौळ, राम महाराज बनसोडे, चेअरमन शहाजीराव देसाई, दाजीबा भोसले, बाळासाहेब डाखोरे, देवानंद वळसे, अंबादास बोर, रवींद्र वैद्य, भगवान इंगोले, राजू वळसे, नितीन लोखंडे, बाबुराव देसाई, पंढरी देसाई, अंकुर देसाई सह आदींची उपस्थिती होती। यावेळी वरील मान्यवरांनी चुडावा गटातून भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना मोठ्या संख्येने विजय करण्याचे आवाहन केले व चुडावा गटातील सर्व गावाच्या विकासासाठी भरत गंधाट, प्रियंका गच्छे व राणी देसाई हे कटिबद्ध असतील असा आशावाद व्यक्त केला। यावेळी मोठ्या संख्येने मतदारांनी या सभेला उपस्थिती लावली होती। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विश्वनाथ अप्पा सोळंके यांनी मानले। काय म्हणाले पाहूया। उद्या होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या कार्यालयाच्या शुभारंभाच्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार, गोरगरिबांचे दैवत आदरणीय गंधाट मामा, सीतारामजी गंधाट मामा या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर या तालुक्याची बुलंदतोप सुप्रसिद्ध विधितज्ञ आदरणीय आमचे DN डाखोरे साहेब, पूर्णा पंचायत समितीचे सभापती आदरणीय व्यंकटरावजी देसाई, या निवडणुकीतील प्रमुख उमेदवार आदरणीय भरतदादा गंधाट, दुसरे उमेदवार प्रियंका प्रशांत गच्छे, पलीकड देगाव गणातील उमेदवार आमच्या सुनबाई राणीताई गंगनाथ देसाई यांना प्रचंड मतांनी निवडून देण्यासाठी या ठिकाणी ही प्रचाराची सभा आयोजित केलेली आहे। व्यासपीठावरील जिल्हा परिषदेच्या 17 गावातील सर्व सन्माननीय पदाधिकारी आहेत। आता त्याच वेळी शब्द दिला होता, म्हणून मी या ठिकाणी आपल्याला सांगितलं की आपलं सरकार हे भाग्यवान आहे। त्याच पद्धतीने जसं व्यंकटरावांनी सांगितलं की या तालुक्याची पंचायत समिती सुद्धा ओबीसी साठी राखीव झालेले अध्यक्षपद, तालुक्यात 3च गण फक्त या ठिकाणी ओबीसीला सगळी सुटलेले, एक देगाव गण, दुसरा कावलगाव आणि तिसरा मोठ्या धानोरा। या चारही ठिकाणी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे 3ही ठिकाणी उमेदवार निवडून येणार आहेत। म्हणून भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष पूर्णा पंचायत समितीवर बसणार आहे। ही काळ्या दगडावरची रेघ आहे। इतर पक्षाकडे शिक्षणाचा खर्च या ठिकाणी शासनाने उचललेला आहे। मग कोणी MBBS असो, इंजिनिअरिंग असो, IIT असो किंवा इतर कोणत्याही उच्च विद्या असो, ते या ठिकाणी शासनाने फुकट देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ती प्रक्रिया चालू आहे। मग शेतकऱ्याचा मुलगा असेल, शेतमजुराचा असेल, कुठल्याही जाती धर्माचं लेकरू असेल, त्याला या ठिकाणी मोफत शिक्षण देण्याचं काम या ठिकाणी शासनाने केलेलं आहे। मित्र, बरंच काय बोलण्यासारखे शेकडो योजना आहेत, पण आपण सकाळी 10 वाजल्यापासून या ठिकाणी आलात। थोडं नेते मंडळी उशीर आल्यामुळं मी या ठिकाणी आपली दिलगिरी व्यक्त करतो कान धरून, आणि आपल्याला नम्र विनंती करतो की कार्यक्रम संपल्यानंतर कोणीही जेवढ्या शिवाय जाऊ नये। गावातील सर्व नवयुवकांनी लागलीच आता मामाचं भाषण होणार आहे, स्वयंपाकघराकडे पंचायत समितीवर सभापती म्हणून बसणार। तालुक्याच्या दोन्ही जागा जिल्हा परिषदच्या पंचायत समितीच्या दोन्ही आहेत ओबीसी, त्या दोन्ही आपल्याला लागणार।
म्हणून ही सुद्धा जागा लागणं आपली तितकीच आहे. आणि मेहरबानी करून मी तुम्हाला हात जोडून सगळं आमच्या गाववाल्याला सुद्धा चुडावाल्याला सुद्धा मी हात जोडून सांगतो, आमच्या बसलेल्या तरुण मंडळीला सांगतो, गावातल्याला मी प्रतिसाद द्या. एकही मतदान बाद होऊ नका, करास मतदान करू नका. गाव तुम्हाला आता दादाने सांगितलं तसं करास मतदान करू नका. मेहरबानी करून तुम्हाला हात जोडून येऊ, कारण आता ही वेळ आहे. त्याच्यासाठी त्या चुडावा जिल्हा परिषद मध्ये भरतदादा घनघाट कमळाच्या चिन्हावर उभे आहेत. दुसरे देगाव पंचायत समिती गणामधून राणीताई देसाई दुसऱ्या जे आहेत त्या गच्चेताई प्रियंका प्रशांत गच्चे. आता ही उमेदवार आपल्या भाजपा मार्फत ह्या मतदारसंघाचं आपलं जे ते भविष्य निवडणुकीमधलं आजमावत आहे. आता ह्या मंचावर उपस्थित असणारे ज्येष्ठ सर्वात माजी आमदार सीतारामजी मामा गंधाट नातू या जिल्ह्यामध्ये उभा आहे. त्यापूर्वी मी आमदार इथं 2009ला झालो होतो. मी ह्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये पूर्ण्यामध्ये जे काम केलं आहे सर्व जनतेच्या मनामध्ये आहे. आज माझा नातू राखीव मतदारसंघामधून जिल्हा परिषदेसाठी उभा आहे आणि लोकांचा इतका सहभाग मिळाला आहे की मला स्वतःला भारावून गेले. भारतीय जनता पार्टीचे आम्ही उमेदवार आहोत आणि भारतीय जनता पार्टी देशामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नंबरचं काम करते देशामध्ये महाराष्ट्रात. आणि त्यामुळं आज आम्ही सुद्धा या महाराष्ट्रामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये लोकांची कामच करून दाखवणार. त्याबद्दल माझा